नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आज आपण शिक्षकांसाठी मर्यादित विभागीय परीक्षेतून समूह साधन केंद्र समन्वयक म्हणजेच केंद्र प्रमुख या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जी जाहिरात उपलब्ध करून दिली आहे त्या संदर्भात मी आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा या संदर्भातला अर्ज भरण्याचा कालावधी, यापूर्वी अर्ज भरलेल्या शिक्षकांसाठीची दुरुस्तीची सूचना आणि त्याचा कालावधी, यानंतर या परीक्षेचा अभ्यासक्रम, या परीक्षेचा होणारा अंदाजित कालावधी आणि या परीक्षेच्या दृष्टीने कशी तयारी करायची यासाठी आपण संवाद साधणार आहोत। महाराष्ट्र शासनाने 18 जुलै 2025 रोजी शैक्षणिक अर्हता केंद्र प्रमुख साठी निश्चित करून दिली आहे। त्यानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद अंतर्गत केंद्र प्रमुख पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षा नुकतीच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी जाहीर केलेली आहे। सदर परीक्षेच्या संदर्भात कोणाकोणाला अर्ज करता येईल या संदर्भात मी आपल्याला सांगणार आहे की अर्ज करण्यासाठी या 6 वर्ष पूर्ण झालेल्या सेवा कालावधी असलेल्या शिक्षकांसाठी केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षेसाठी सहभाग घेता येईल। ही परीक्षा फक्त जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकवणाऱ्या प्रशिक्षित पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक यांनाच अर्ज करता येईल। ज्या जिल्हा परिषदेमध्ये आपण सेवा कार्यरत आहात त्याच जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला या पदांसाठी अर्ज करता येतील। महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हानिहाय पदांची संख्या या अधिसूचनेत दिलेली आहे। महाराष्ट्रात 2410 पदांची ही जाहिरात असून यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ज्यांना 6 वर्ष सेवा कालावधी पूर्ण झाला आहे, शिक्षण सेवक कालावधीसह यांना या परीक्षेत सहभागी होता येईल। या संदर्भात थोडक्यात सांगायचं तर निवड प्रक्रिया ही लेखी गुणांच्या आधारित होणार आहे। त्यामुळे लेखी परीक्षेचा अभ्यास करणं हे शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण आहे। ही परीक्षा देत असताना एक महत्त्वपूर्ण आपल्याला नियम समजून घ्यावा लागेल की नुकताच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार टीईटीच्या संदर्भातल्या बंधनकारक असलेल्या काही कार्यवाही सुरू आहेत। या परीक्षेच्या संदर्भात अधिसूचनेत टीईटी परीक्षा पास होणं बंधनकारक असेल अशी एक अट टाकण्यात आली आहे आणि त्याचीही तयारी संबंधित शिक्षकांनी करावी। अर्ज भरण्याचा कालावधी 2023 मध्ये ज्यांनी अर्ज भरलेले होते 18 तारखेपर्यंत 18 ऑक्टोबर 2025 पर्यंत अर्ज करता येतील। दिनांक 25 ऑक्टोबर पासून ते 10 नोव्हेंबर पर्यंत नवीन ज्यांनी अर्ज भरलेले नाहीत अशा शिक्षकांना अर्ज करता येतील। ऑनलाईन परीक्षा ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत नियोजित असेल। यासाठीचे अभ्यासक्रम दिलेला आहे शासन निर्णयात आणि अधिसूचनेत सुद्धा। अभ्यासक्रम हा 2 पेपरचा दिलेला आहे। पहिला पेपर असेल अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी। या पहिल्या पेपरसाठी आपल्याला साधारणतः 100 प्रश्न असतील आणि 1 तासाची वेळ असेल। दोन्ही पेपर हे 100 गुणांचे आहेत आणि 2 तासाची वेळ असेल। ही परीक्षा आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ही ऑनलाईन स्वरूपात कम्प्युटर बेस्ड होणार आहे, म्हणून त्याच्याही सराव आणि तयारी आपल्याला कशी करावी या संदर्भात मी आपल्याला पुढील काही व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करणार आहे। या परीक्षेचा दुसरा पेपर आहे तो शालेय शिक्षणाशी निगडित असलेल्या ज्या काही कायदे असतील, नियम असतील, तरतुदी असतील, काही योजना असतील, सध्या प्रचलित काळात असलेले नवीन विचार प्रवाह असतील, या संदर्भातला 100 गुणांचा दुसरा पेपर असेल। अशा प्रकारे दोन्ही पेपर हे 200 गुणांचे असतील। या 200 गुणांच्या लेखी पेपरच्या आधारे त्या जिल्ह्यामध्ये असलेल्या गुणवत्तेच्या आधारे केंद्र प्रमुख पदासाठी शिक्षकांची निवड केली जाणार आहे। सदर केंद्र प्रमुख मर्यादित विभागीय परीक्षा ही कुठल्याही सामाजिक किंवा आरक्षणाच्या पलीकडे असून फक्त दिव्यांग आरक्षण यासाठी लागू असेल, म्हणून सर्वांना गुणवत्तेच्या आधारे यात निवड होण्यासाठी आपल्याला अभ्यासपूर्ण तयारी करणं गरजेचं आहे। यासाठी जे आपल्याला आवश्यक ते मार्गदर्शन आहे ते मी आपल्याला करणार आहे। अर्ज भरण्याचं परीक्षेचं शुल्क आहे सर्व उमेदवारांसाठी संवर्गातील सर्व उमेदवारांसाठी 950 रुपये
आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 850 रुपये. तर हे दोनच प्रवर्ग असल्यामुळे परीक्षा शुल्कही दोनच प्रकारचे ठेवण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रभरातील शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ जर पोहोचत असेल तर निश्चितच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्सही करा. मी पुढील काळामध्ये विशेषतः दिवाळीच्या आपल्या शिक्षकांच्या सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये संपूर्ण 200 गुणांच्या पेपरचा दोन्ही पेपरच्या संदर्भातलं मार्गदर्शन हे घटकनिहाय करणार आहे. आपण निश्चितच जास्तीत जास्त तयारी करून या संधीचा आपण स्वतःसाठी, स्वतःच्या व्यावसायिक विकासासाठी आणि भविष्यातल्या पदोन्नतीत असलेल्या या मर्यादित विभागीय परीक्षेच्या माध्यमातून केंद्र प्रमुख या पदासाठी आपण तयारी करा. आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देईल आणि माझ्या पुढील व्हिडिओसाठी आपण नक्कीच वाट बघाल यात शंका नाही. आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.